आपुलकी आणि माया घेऊन येतात। एका समाजसेवेसाठी झटत असणारे एक रणरागिणी आटपाडीची वाघीण आलेल्या या गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षण देण्याचं काम करतात। गोरगरिबांना दवाखान्यात मोफत सुविधा देण्याचं काम साध्य फाउंडेशनच्या माध्यमातून करतात। विद्यार्थी हात वरती करा, एकदा टाळ्या तर करा, सगळ्यांनी टाळ्या तर करा। डॉक्टर सचिन मोठे साहेब IAS अधिकारी यांचे बंधू हनुमंत मोठे आलेले आहेत। खऱ्या अर्थाने कुटुंब विभूतवाडीतला मेंढपाळ बांधवातला एक पोरगा शिकला, डॉक्टर आणि आयुक्त झाले मुंबईचे, आणि ह्या त्यांच्या सौभाग्यवती सातारा जिल्ह्या खटा तालुक्यातल्या दरेवाडीतल्या विद्या विभूषित असणाऱ्या आणि सर्वसामान्यांसाठी रस्त्यावरचा लढा निर्भीडपणे वागीन लढते। आज समाधान कोळेकर इंजिनियर एक साहित्यिक छोटीशी फिल्म करून आरेवाडीचा लौकिक आणि भक्तीचा सागर जगाच्या कानाकोपऱ्यात नेणाऱ्या तरुणाच्या पंखामध्ये आशीर्वादाचं बळ हा समाधान एकाकी लढाई देतोय, झटतोय, त्याला ताकद देण्याचं काम विद्याताई मोठे यांनी केलेलं आहे। हे चाणक्यपणा त्या समाधान मधला ओळखलं आणि आज एका निमंत्रणाला मान देऊन या ऐतिहासिक मैदानासाठी उपस्थित झालेला आहे। त्यांचा सन्मान इथं मानाचा फेटा बांधून होतो। आज आरेवाडी बनामध्ये समाधान कोळेकर यांनी फक्त एक अपेक्षा व्यक्त केली होती की ताई, आम्ही युवा पिढीला एक चांगलं मार्गदर्शन मिळावं, खेळाच्या स्वरूपात त्यांना आम्हाला एक स्टेज तयार करून द्यायचं आहे आणि त्यासाठी आम्ही एक कुस्तीचं मैदान घेत आहोत। आणि त्यांच्या एका शब्दाखातर आम्ही त्यांनी जी अपेक्षा व्यक्त केली होती त्या अपेक्षेप्रमाणे आज इथे मैदान भरवलं गेलं आहे। खरं तर समाधान तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण तुमच्यातले लपलेले वेगवेगळ्या क्षेत्रातले गुण आमच्या समोर आता यायला लागलेले आहेत। गेल्याच वर्षी आरेवाडीच्या यात्रेच्या दरम्यान तुमचं पुस्तकाचं प्रकाशन केलं गेलं, त्याच्या आधी तुमच्या गाण्यांचं प्रकाशन केलं गेलं, त्याच्यानंतर व्हिडिओज असतील, तुमच्या छोट्या छोट्या ऑडिओज असतील, त्याच्या सगळ्याचं प्रकाशन केलं गेलं। आणि आज अजून एक नवीन चेहरा तुमचा आमच्या समोर आलेला आहे आणि नवीन युवा पिढीला तुम्ही एक खूप चांगलं प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला आहे आणि तुमच्या डोक्यात येणाऱ्या कल्पना ह्या नक्कीच वेगळ्या असतात। त्याचा आता मूर्तिमंत ज्वलंत उदाहरण आता आम्ही समोर पाहत आहोत। तुम्ही आम्हाला इथे बोलावलात, आदर सत्कार केलात आणि असं नेहमीच करत असतात, त्याच्यासाठी तुमचे मी आभार मानते। गेले कित्येक दिवस जसं आता परशुराम दादा म्हणत होते रणरागिणीसारखी लढली, पण लढताना त्याच्या पाठीमागे माझे समाजकार्यच होतं आणि समाजकार्यासाठीच लढत होते आणि इथून पुढेही समाजकार्यासाठीच लढणार आहे। माझा प्लॅटफॉर्म